सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांचा सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की प्रलंबित अर्ज कधी मंजूर होणार. नवीन नूतनीकरण करण्यासाठी अर्ज नूतनीकरण करण्यासाठी 10 महिने 11 महिने लागतात. म्हणजे आणखीन 1 वर्ष वाया जातं आणि या 1 वर्षामध्ये कसलाही लाभ कामगार घेऊ शकत नाहीत. नवीन नोंदणीसाठीचे अर्ज सुद्धा 10 महिन्यापासून आता प्रलंबित आहेत. लाभाचे अर्ज तर 1 वर्षापेक्षाही जास्त काळापासून प्रलंबित आहेत. वर्षश्राद्ध झालं तरी सुद्धा मृत्यू पावलेल्या बांधकाम कामगाराच्या पत्नीला अंत्यविधीचे 10,000 रुपये मिळत नाही. ही जी सगळी रक्कम आहे म्हणजे यांनी वेबसाईटवर जो हिशोब टाकलेला आहे 23-24चा, अजून 25-26चा टाकलेला नाही, त्या 23-24च्या हिशोबामध्ये त्यांनी जो सगळा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त कामगारांना जी 30 योजनांची लाभ देण्याची रक्कम आहे ती फक्त 60 कोटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रचार करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. त्यांचं अर्जाचं प्रलंबित राहू नये म्हणून त्याच्यासाठी 500 कोटी खर्च केलेले आहेत. 1,22,00,000 लोकांना त्यांनी रक्त काढून घेतलेले आहे. त्याचे जवळजवळ 4,000 कोटी दिलेले आहेत. भांड्याची रक्कम सुद्धा आता 3,000 कोटीच्या वर गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे कामगारांचे आमचे जे पैसे आहेत उपकर तो आता संपत आलेला आहे. अशा वेळेस त्यांची इच्छा नाही अर्ज मंजूर करण्याची. त्यांची अर्ज मंजूर करण्याच्या बाबतीची सध्याची ऑनलाईन पद्धत आहे ते बदलायला तयार नाहीत. त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये दररोज 50 अर्ज तपासू शकतात आणि 50 अर्जामध्ये सुट्टीच्या दिवशी ते तपासले जात नाहीत. आणि असा जर हिशोब केला तर आणखीन 10 वर्ष लागतील 37 लाख अर्ज मंजूर व्हायला. तर हा त्यांचा कारभार आहे. 37 लाख अर्ज प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेली जी पद्धत आहे ती पद्धत ते मानायला तयार नाही. त्यांनी 9/9/2014 रोजी असा निर्णय केलेला आहे की 1 महिन्यामध्ये अर्ज निकाली काढले जातील. तो जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करा आणि हे सगळे 37 लाख अर्ज जे आहेत ते तुम्ही मंजूर झाले म्हणून जाहीर करा. दुसरं असं आहे की त्यांनी आता सप्टेंबर 2025 पासून लोकसेवा हक्क हमी कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्यामध्ये हमी दिलेली आहे 3 महिन्यामध्ये सगळे अर्ज मंजूर केले जातील. सरकारनं हमी दिलेली आहे. मग 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून जे प्रलंबित अर्ज आहेत ते तुम्ही मंजूर झालेत म्हणून जाहीर करा आणि ते प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर शिक्षा करा. प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपये दंड आहे. तो दंड ठोठावा. साधी गोष्ट आहे. म्हणून सर्वांनी विचारात घ्या की आता स्कॉलरशिप जे आहेत त्या 60,000 आणि 1 लाखाच्या ते ऑनलाईन दिसत नाहीत, ते बंदच आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी 3 योजना बंद केलेल्या आहेत. प्रसूतीचे लाभ, सिझरिंगचे लाभ, गंभीर आजाराचे लाभ हे बंद केलेलेच आहेत. आणि तिसरे जे लाभ चालू आहे ते देतच नाहीत. अशी सर्व स्थिती आहे. अशा वेळेला लोकसेवा हमी कायद्याखाली तुम्ही तक्रार करणे हाच एक मार्ग आहे आणि तो तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला जर तुमची तयारी असेल तर आम्ही गायडन्स द्यायला तयार आहोत की ज्यांची स्कॉलरशिप तटलेली असेल त्यांनी ग्रुप करून हायकोर्टमध्ये केसेस दाखल केल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दल हायकोर्टमध्ये या सरकारला जाब द्यावं लागेल. आणि हे काय कोर्ट ऐकणार नाही. आता त्यांचं उत्तर द्यायचं असं चालू आहे आमच्याकडे मनुष्यबळ नाही. मग यांनी जे मनुष्यबळ मंजूर करून घेतलेलं आहे त्याची भरती केलेली नाही. ज्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरनं काढलेलं आहे त्यांना कामावर घेतलेलं नाही. दुसरेच कामगार नेमलेले आहेत आणि मग आमच्याकडनं काम होत नाही. हे असलं काही सबब चालणार नाही. तर तक्रार करणं हा मार्ग आहे. दुसरं असं आहे की हे सर्व होत असताना घरांच्या अनुदानाबद्दल, योजनेबद्दल बांधकाम कामगारांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. बांधकाम कामगार घरं बांधतात ना, घर बांधतात, मशीद बांधतात, देऊळ बांधतात, हॉस्पिटल्स बांधतात, ताजमहाल बांधलेला आहे, अनेक मंदिरं भारतामध्ये उभी केलेली आहेत. आणि असे जे करणारे कामगार आहेत ते झोपडपट्टीत राहतात. 90% जास्त लोक ग्रामीण भागामध्ये त्यांचं घर निकृष्ट दर्जाचं असतं. आणि हे सरकार काय म्हणतंय, नाव मोठाने लक्षण खोट, प्रधानमंत्री आवास योजना. आणि प्रधानमंत्री आवास योजनेखाली ग्रामीण भागामध्ये देतात किती, 1,40,000 आणि शहरामध्ये किती देतात, 2.5 लाख. आता मुंबई परिसरामध्ये ठाण्यापर्यंत अगदी कर्जतपर्यंत सुद्धा आणि तिकडे गुजरात लाईनपर्यंत
तिथल्या एका फ्लॅटची किंमत 25 लाखाच्या खाली नाही, आणि हे देणार किती? 2.5 लाख. 2.5 लाखाच्या वर द्यायची तयारी नाही. ग्रामीण भागात सुद्धा 2.5 लाखात घर होत नाही, आणि सांगायचं जोरात आम्ही एवढी घरं बांधली, एवढी लोकांना दिलं. तर हे जे काही ग्रामीण भागामध्ये 1,40,000 किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये योजना घातल्या, तर असं ते म्हणतायत आता 1,80,000 पर्यंत मिळतील. तर हे जे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा एक विषय आहे, आणि तो खूप मोठा विषय आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी एकतर सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे 2011चा, त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेखाली हे जे भिकारडं आहे ते जेवढे पैसे मिळणार, नसलं तर मिळणार नाही. म्हणून आता आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे नाही, त्यांनी दुसरी एक जी योजना आहे दीनदयाळ उपाध्याय योजना, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये घराची जागा घेण्यासाठी तरतूद आहे, तर त्याचा वापर करावा. जर योजनेमधील घर असेल तर कलेक्टरवर जबाबदारी आहे की त्यांनी ते विनामूल्य ते भूखंड द्यावे, त्याचा वापर करावा. आणि त्याच्याशिवाय कामगारांनी एकत्रित येऊन कोऑपरेटिव्ह तयार करावी. तर हे विविध मार्ग जे आहेत ते प्रत्येक प्रश्न यातला हा गुंतागुंतीचा आहे, प्रत्येक प्रश्न हा स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा आहे. तरी सुद्धा एक आधार म्हणून हे जे काही प्रधानमंत्री आवास योजनेखाली असेल ते आधार म्हणून घेऊन त्याच्या आधारावर, म्हणजे शिपूट धरून हत्ती बाहेर काढायचा आहे, त्याच्या आधारावर आपण बँक कर्ज देऊ शकते जर तुम्ही समर्थपणे तो पर्याय दिला तर. हा एक भाग आहे. शहरामध्ये ते 2.5 लाख रुपये घरासाठी देतात आणि 2 लाख रुपये हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे, म्हणजे 4.5 लाख रुपये एका घरासाठी अनुदान आहे. महानगर जर सोडली तर याचा आधार म्हणून चांगली रक्कम आहे ती. ग्रामीण भागामध्ये सुद्धा 2 लाख रुपये बांधकाम कामगारांच्या मंडळाकडून मिळू शकतात. तर त्याच्यासाठी शहरामध्ये स्कीम्स तयार कराव्या लागतील. आम्ही मिरजेमध्ये स्कीम तयार केलेली आहे. गोखले बिल्डर्स जे आहेत, भीमपलास म्हणून इमारत आहे 230 फ्लॅटची, त्यातील 90 फ्लॅट्स बांधकाम कामगारांना मिळालेले आहेत. त्या एका फ्लॅटची किंमत, तिथं राहायला कामगार सुद्धा गेलेले आहेत. सध्या बाजारभावाने 18 लाख रुपये आहे, आणि ते 10.5 लाख रुपयाला त्यांना आम्ही त्यांच्याकडून घेतली, म्हणजे कामगारांनी घेतली, आणि त्याच्यातले 4.5 लाख रुपये कामगारांना अनुदान मिळालं, म्हणजे 6 लाखामध्ये तो फ्लॅट मिळालेला आहे. तर हे एक विश्वास न बसणारं उदाहरण आहे. दुसऱ्या बाजूला एक 15 लाखाचा फ्लॅट आहे, त्या ठिकाणी एकूण 12 कामगारांचे त्याचंही बांधकाम सुरू झालेलं आहे. तिसरं म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये 750 पेक्षा जास्त अर्ज मंजूर झालेले आहेत व्यक्तिगत घर बांधण्यासाठी, त्यांना ते 2-2 लाख रुपये मिळणार आहेत. तर हे खूप किचकट आहे, परंतु सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये याचं एक स्वतंत्र खातं असतं. हे काही लॉट पद्धतीने अर्ज मंजूर होण्याचा प्रश्न नाही, अर्ज विलंबित राहण्याचा प्रश्न नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत ते अप्पर कामगार आयुक्त यांची एक कमिटी आहे, त्या कमिटीपर्यंत जाऊन ते अर्ज मंजूर केले जातात. आणि आपण जर सिस्टमॅटिक प्रयत्न केले तर हे शक्य आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म आमच्या ग्रुप्समध्ये टाकतोय, तो सगळीकडेच आम्ही फेसबुकवरही टाकू. ज्यांना शक्य असेल, मिळत नसेल तो फॉर्म त्यांनी आम्हाला सांगावा, आणि गुगल फॉर्म त्यांनी भरून द्यावा. त्यांनी 8-9 नमुन्याची कागदपत्र मागितलेली आहेत. अत्यंत किचकट प्रकार आहे तो. काही कार्यकर्त्यांना आम्हाला कामाला लावून त्याची पद्धत समजून घेतली पाहिजे. त्याचा कोणता पर्याय आहे तो आम्हाला सांगावा लागेल. आणि तो एक अभ्यासाचा विषय आहे, कामाचा विषय आहे, कष्टाचा विषय आहे. आणि जे आमचे सभासद असतील त्यांच्यासाठी आम्ही ते काम करू. त्यांनी निदान सभासद वर्गणी 300 रुपये तरी भरली पाहिजे, आणि ठरलं कामकाज बघायचं तर आणखीन 200 रुपये द्यावे लागतील. तर अशा पद्धतीने त्यांना आपण चांगल्या पद्धतीने ते कशा पद्धतीने मिळवून घेता येतं याचं एक भक्कम असं आणि खात्रीशीर मार्ग आपल्याला सांगितला जाईल. तर घरांच्या प्रश्नाबद्दलचं प्रयत्न जो आहे तो अर्ज व्यक्तिगत आहे, पण सामुदायिक प्रयत्न केले पाहिजेत, आणि एका ग्रुपने प्रयत्न केले पाहिजेत, आणि प्रत्येक ठिकाणी काही ग्रुप्स निर्माण झाले पाहिजेत. तर हा जो विषय आहे तो अत्यंत गुंतागुंतीचा असल्यामुळे तो आपण समजून घेतला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेचे जे अहवाल आहेत ते त्याच्यामध्ये भारतामध्ये 4 कोटीपेक्षाही जास्त घरं आज गरज आहे. 2015 साली पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं की 2022 सालापर्यंत ज्याला राहायला स्वतःचं घर नाही त्या सगळ्यांना घरं देण्यात येतील. 2022 साल येऊन गेलं, करोडो लोकांना अजूनही घरं मिळालेली नाहीत. म्हणून त्यांनी ते आता 2029 सालापर्यंत देऊ अशी घोषणा जाहीर केलेली आहे.
म्हणजे लोकांना घर असणं हे सरकारचं एक कर्तव्य आहे. घर म्हणजे फक्त राहण्यासाठी घर नव्हे, तर आरोग्य, शिक्षण, इतर व्यवस्था, नागरी व्यवस्था या सर्व मिळणं सुद्धा गरजेचं असतं. रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, या सर्वच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. आणि हा एक गहन प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला घुसलं पाहिजे. ते एक चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते स्वप्न तुमचं घरांचं आहे स्वतःचं, ते आम्ही पूर्ण करण्यास जरूर मदत करू. तुम्ही संपर्क करा. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक सुद्धा आहे. तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा, एवढी विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करतो आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.